95% मतदारांचा EVMवर विश्वास राहिला नाही. बहुजनांना न्याय मिळण्यासाठी परिवर्तनचा सर्व्हे. पत्रकार परिषदेमध्ये सर्वेक्षणाची दिली माहिती. लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुजन समाजाच्या प्रवर्गातील स्वयंप्रेरित सामाजिक कार्यकर्त्यांच्या परिवर्तन संघटनेने बहुजन समाजाच्या गंभीर समस्यांचे निराकरण करण्याच्या उद्देशाने नुकताच ऑनलाईन सर्व्हे केला. या सर्व्हेनुसार 95% मतदारांना EVMवर विश्वास राहिला नाही. निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुकीसाठी पारंपरिक मतपत्रिका निवडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच बहुजन समाज पार्टी, वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय रिपब्लिक पक्ष यांना अचूक रणनीती आखण्यास हा सर्व्हे उपयुक्त ठरेल, अशी माहिती ॲडव्होकेट अरुणकुमार डोळस, इनक्राफ्ट टेक्नॉलॉजीजचे पंकज जाधव व दत्तात्रय गोरखे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना ॲडव्होकेट अरुणकुमार डोळस यांनी सांगितले की सर्व्हेनुसार 7 प्रमुख निष्कर्ष काढण्यात आले आहेत. यानुसार युतीच्या रणनीतीबाबत VBA, बसपा आणि भारिपा पक्षांनी इंडिया गटाबरोबर युती करावी. सर्व्हेनुसार 63% वाटते की वंचित बहुजन आघाडी आणि इंडिया गटामध्ये युती व्हावी. 62% सहभागीदारांना बसपा आणि इंडिया यांच्यामध्ये युती अपेक्षित आहे. तसेच 52% सहभागीदार भारिप आणि इंडिया गटामध्ये युतीची अपेक्षा करतात. बहुजन समाजाच्या मतदारांच्या पसंतीबाबत 49% सहभागीदारांनी सूचित केले की बहुजन समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राजकीय पक्षांची NDA किंवा इंडिया या 2 गटांपैकी एकाबरोबर युती व्हावी. अन्यथा मतदान करताना वंचित बहुजन आघाडी त्यांचा सर्वाधिक पसंतीचा पक्ष असेल. 31% सहभागीदारांनी अशा परिस्थितीमध्ये मत देताना इंडिया गटाला पसंती दर्शवली. बहुजन समाजातील नागरिकांमध्ये वंचित बहुजन आघाडीची वाढती लोकप्रियता तसेच राज्यामध्ये इंडिया आणि VBAमध्ये युतीची गरज दर्शवते. मतदान माध्यमाला प्राधान्य देण्याबाबत 95% लोकांचा मतदानाचे साधन किंवा माध्यम EVMवर विश्वास नाही. निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रियेसाठी EVMपेक्षा पारंपरिक मतपत्रिका निवडण्याची इच्छा व्यक्त करण्यात आली आहे. बहुजन समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राजकीय पक्षांमधील ऐक्याबाबत सर्व्हेतील 55% विश्वास आहे की बहुजन समाजाचे प्रतिनिधित्व करणारे सर्व राजकीय पक्ष त्यांच्यामध्ये ऐतिहासिक मतभेद आहेत. त्यांना एकत्रित करण्याचे भूतकाळातील प्रयत्न अयशस्वी होऊन देखील ते एकत्र येऊ शकतात, असेही काही लोकांनी व्यक्त केले. मी ॲडव्होकेट अरुण डोळस आणि येत्या निवडणुकांच्या मध्ये जे बहुजन समाजाचं प्रतिनिधित्व करणारे जे पक्ष आहेत, असं जे महाराष्ट्रातील जनता समजते, जसे की वंचित बहुजन आघाडी, BSP आणि RPI आठवले, तर ह्या पक्षांना लोकांचं म्हणजे पर्टिक्युलरली बहुजन समाजातील लोकांचं काय मत आहे, त्यांच्या अपेक्षा काय आहेत, पर्टिक्युलरली निवडणुकांविषयी काय अपेक्षा आहेत, तसंच शैक्षणिक, आर्थिक, कल्चरल ह्या बाबतीमध्ये ज्या त्यांच्या अपेक्षा आहेत, म्हणजे बहुजन समाजाच्या ज्या अपेक्षा आहेत ते जाणून घेण्यासाठी, त्याची चाचपणी करण्यासाठी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन हे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी आपल्या असोसिएशनला एक नाव दिलं. इन्फॉर्मल आहे, ती काही रजिस्टर्ड संस्था नाही, परिवर्तन महासंघ म्हणून किंवा परिवर्तन. त्यांनी ऍक्च्युली मागील 2 महिन्याच्या काळामध्ये हे सर्वेक्षण घेतलं आणि त्याच्यामध्ये जवळजवळ त्या प्रश्नावलीमध्ये 5 विभागामध्ये 50 प्रश्न विचारले होते. त्याच्यापैकी काही 14 प्रश्न असे आहेत की जे डायरेक्ट ते निवडणुकांविषयी काही मार्गदर्शन, काही सूचना करतायत. म्हणजे जसं युती आहे किंवा EVMचा वापर आहे किंवा हे जे बहुजन समाजाचं प्रतिनिधित्व करणारे जे राजकीय पक्ष आहेत त्यांच्या युतीविषयी असे जे थेट प्रश्न विचारलेले आहेत, असे 14 प्रश्नांचा निष्कर्ष आम्ही आजच्या तारखेला येथे पब्लिश करीत आहोत. त्याच्यामध्ये जसं तुम्हाला प्रेस रिलीज जी दिलेली आहे त्याच्या अनुषंगाने तुम्हाला कळलंच असेल की वंचित बहुजन आघाडी, RPI आठवले आणि BSP बहुजन समाज पक्ष यांनी NDA किंवा इंडिया बरोबर जर युती त्यांची झाली नाही तरी देखील लोकांचं असं मत आहे, जवळजवळ 49% सहभागीदार असं म्हणत आहेत की ते वंचित बहुजन आघाडीला मत देतील.
परंतु त्याचबरोबर 31% सहभागीदार असं म्हणतायत की ते त्या परिस्थितीमध्ये इंडियाला मत देतील. म्हणजेच आपल्याला असं दिसून येत आहे की बहुजन समाजामध्ये वंचित बहुजन आघाडीची लोकप्रियता खूप वाढते आहे, परंतु आपल्याला हेही दिसतंय की त्याच्या खालोखाल 31% लोक इंडियाला मतं देण्याचा विचार करतात. म्हणजे जवळजवळ जर हे दोन 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 जणांची युती झाली तर 80% सहभागीदार यांना मतं द्यायला तयार आहेत. तर ह्या सर्व गोष्टींचा आम्ही या ठिकाणी आपल्या प्रेस रिलीज मध्ये उहापोह केलेला आहे. माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही ह्याचा अवश्य तसंच ईव्हीएम मध्ये येस ईव्हीएमच्या बाबतीत असं आहे की 95% सहभागीदार म्हणजे पार्टिसिपेंट्स यांनी आपला ईव्हीएम वर मुळीच विश्वास नसल्याचं दर्शवलेलं आहे. आणि फॉर फेअर अँड ट्रान्सपरंट इलेक्शन प्रोसेस 95% लोक असं म्हणतात की आम्ही ट्रेडिशनल बॅलेट पेपरचा वापर करणं अधिक पसंत करतो. तर माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही याचे जे निष्कर्ष आहेत ते आपापल्या पद्धतीने याला प्रिंट मीडियामध्ये आणि सोशल मीडियामध्ये प्रसिद्ध करा. आम्ही ह्यानंतर प्रयत्न आम्ही असा करत आहोत की ह्याच्यावर आधारित असे निवेदनं आम्ही त्या पक्षांच्या प्रमुखांना सुद्धा देऊ आणि त्यांना रिक्वेस्ट करू की हे जे निष्कर्ष आहेत यांचा विचार